सेल्फीच्या नादात जीव गेल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसात समोर येत आहेत. तरीही धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्याचा तरुणाईचा मोह काही आवरताना दिसत नाही. पावसाचे दिवस असल्याने तरुण पिढीची पावले डोंगरदऱ्यांच्या दिशेने वळू लागली आहेत. पावसाचा आनंद घेताना तो मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत असताना तरुणाई बेभान विसरते. मागे पुढे काय आहे काय नाहीये हे न पाहता रील्स, सोशल मीडिया, लाईक्स, फॉलोअर्स हेच डोक्यात असतं. त्यामुळे मृत्यूला आयते आमंत्रण मिळते. साताऱ्यातही असाच एक प्रकार समोर आलाय. सेल्फीच्या नादात तरुणी खोल दरीत कोसळलीय, पण ट्रेकर्समुळे तिला दुसरे आयुष्य मिळाले. सातारा येथील ठोसेघर रस्त्याला बोर्णे घाट हा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. उंचावर असलेल्या या ठिकाणाहून पावसाचा आनंद घ्यायला मोठ्या संख्येने पर्यटक येतात. अनेक जण आपले कुटुंब आणि मित्रपरिवाराला सोबत आणून पावसाचा आनंद घेताना दिसतात. येथे जवळच 150 फूट खोल दरी आहे. दरीच्या बाजूस कोणी जाऊ नये असे वारंवार सांगण्यात येते, पण पर्यटक याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करताना दिसतात. त्यामुळे अनेकदा जीवावर बेतणारे प्रसंग ओढवताना दिसतात. ठोसेघर रस्त्याला बोर्णे घाटात 5 मुले आणि 3 मुली पर्यटनासाठी गेले होते. यातील एक तरुणी बोर्णे घाटाजवळच्या या खोल दरीसोबत सेल्फी काढण्यासाठी गेली, पण सेल्फी काढण्याच्या नादात युवती पाय घसरून जवळपास 150 फूट खोल दरीत कोसळली. या तरुणीचे आयुष्य संपले असंच अनेकांना वाटले, पण तिचे दैव बलवत्तर म्हणून काही ट्रेकर्स तिथे उपस्थित होते. त्यांनी जीवाची बाजी लावत या तरुणीचे प्राण वाचवले. शिवेंद्रसिंह राजे ट्रेकर्स ग्रुपमुळे या तरुणीला नवे आयुष्य मिळाले. दरम्यान या तरुणीला आता उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, सातारा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.